नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे, है ना? मी पण बरी आहे. आता आलेले आहे गार्डनमध्ये. सर्व घरातलं काम उरकलेलं आहे आणि कसं म्हणजे एक थंड असं वातावरण झालेलं आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि ह्या वेळेस ना गार्डनमध्ये काम करायला खूप छान वाटतं. थंडी थंडी हवा लागते आणि चांगल्या वातावरणात हे पहा किती छान आलेलं आहे, उदगीरून आणलेलं आहे बघा हे. किती लवकर फुटलं बघा ते. आणि हे बघा सगळे चिटकलेले आहेत झाडं आणि त्यांची थोडी थोडी दररोज वाढ होते ना, ते पाहून इतकं छान वाटतं की काय सांगताच येत नाही. म्हणजे आपण अ, अंकुरित होताना पाहतो आणि त्याचं वाढ होताना पुढे पुढे ती वेल कशी जाते ते सर्व आपल्या नजरेसमोर होताना ते खूप छान वाटतं खरंच. आपल्या हातानं लावलेली सृष्टीचं जे निर्माण आहे आपण करतो, या पूर्ण सृष्टीचं निर्माण ईश्वर केलेलं आहे. पण आपण झाडं झुडपं लावून त्याला अधिक सुंदर करतो ना, ते खूप महत्त्वाचं आहे. आता हे सगळं फालतू असलेले मी काढून टाकते. हे पहा. आणि जिकडे बघाल तिकडे ना तोंडल्याचेच वेले आलेले आहेत. हे पहा. हे आता हे पहा वांगे वगैरे किती छान आलेले आहेत. हे तर आलेच नाही काही. आणि हे शेवंतीला पण फुलं लागत आहेत आता. कळ्या आल्या आहेत. पांढरी आहे शेवंती ते. आणि अशा प्रकारे हे पहा झाडं. थोडंसं अगोदर तुम्हाला मी नजर घालते झाडावरती. इथं तर काही आलंच नाही. आता इकडे पहा. ही मिरच्याची रोपं. हे पहा. इकडं हे पहा. हे जे आहे ना टमाट्याचं झाड किती दिवसाचं आहे. त्याला काही येत नाही ना जात नाही. हे पहा. आंबाडी किती मस्त आलेली आहे. हे तर वांगे तर खूपच छान आलेले आहेत. फुलं पहा. हे सगळे आता मुरझून गेलेले आहेत बाकीचे. आणि इकडं पहा, इकडं पहा. हे पहा. हे तर काय सुंदर. वा वा किती मस्त. दोनच फुलं आहेत पण कळ्या आहेत अजून भरपूर. पहा काय कलर त्याचं, काय रूप. कसं भगवानची सृष्टी, ईश्वरा तुझी सृष्टीचं किती निर्माण छान केलेलं आहेस. हे पहा. हे पहा इकडे. हे पहा बीटरूट्स. येतं आहे की नाही माहिती नाही, पण आता तेवढं तरी आलेलं आहे. कारण आपण लावतो, पुन्हा येतं आहे की नाही काय माहिती नाही. हे पहा कारल्याची वेल आहे ना आता असंच चाललेली आहे वरती. आता तिला दुसरा आधार नाही. ती कुठे जावं, कसं करावं, कसं वाढावं, तर त्याचा काहीतरी आज आपण बंदोबस्त करूया त्या वेलीचा चढण्यासाठी. दररोज एकेकाला आपण आधार देत जाऊया. बघूत काय होतं आहे का. हे पहा टमाटर. आणि हे हे आहे आंबाडीमध्ये लावलेली आणि एकदम स्वस्त आहे. काहीच कशावर रोग नाही, काही नाही. आणि हे पहा सीताफळ किती मस्त लागलेले आहेत. आता 2-4 दिवसामध्ये सीताफळ येणार आहेत खायला. आणि पेरू तर मग दररोजच खात आहोत आम्ही. हे पहा. हे चेरीचं इटालियन चेरी. आणि अजून लागलेलं नाही त्याला, मी लागल्यावर सांगते. ही वेल पहा. ह्या वेलीला मी बांधलेलं आहे. आणि हे आहे तोंडल्याचं. इकडचं सगळं तोंडल्याचं. हे पहा तोंडले पण असं लागलेले आहेत. आहे ना. फळ येतंच. आपण झाड लावतो ते फळ आपल्याला नक्की देतं. फूल तरी देतं. हे तर आहे आयरनचा पत्ता. आणि हे हे पहा आयरन पत्ता. आणि इथं जे आहे ना जास्वंद, त्याला पण आता कळी यायला लागलेली आहे. असं हे पहा. हे पहा. असं मस्त असं हिरवंगार झालेलं आहे. हे पहा कळी लागलेली आहे ह्याला गुलाबाच्या झाडाला. हे पहा पत्ते तर ना खूपच पडतात वरून. पानं, झुडपं, पत्ते असं सगळं साफसफाई करत राहावं लागतं. आपला हात सारखं ह्या झाडामध्ये असं चाललं पाहिजे. आपला हात थोडं थांबवलं, 1-2 दिवस आपण साफसफाई नाही केलं ना, मग खूपच आपल्याला म्हणजे गार्डन असं वाटतच नाही की इथं थांबावं. दररोज करतो म्हणून आपलं छान राहतं आहे गार्डन. हे पहा. हे पहा. असं तुम्हाला सगळंच दृश्य मी आता दाखवले. ते मस्त असं झालेलं आहे हिरवं हिरवंगार. आणि वरतीसुद्धा हिरवं झालेलं आहे. आणि हे काढलेली आहे मी शेवग्याच्या पानाचे. आता भाजी करायची आहे मला त्याची. खूप छान मस्त स्वादिष्ट आणि हेल्दी, शरीराला पण चांगली एवढी भाजी मी काढलेली आहे. ताजी ताजी एकदम कवळे कवळे पानं असं. आणि हे पहा आमचे भाडेकरू. आणि किती आनंदानं आपल्या मुलीसाठी काहीतरी कानातलं आणलेत. आणि माझंच वाट बघत होती की मी कधी बाहेर येईल आणि दाखवावं. बायकांचा कसा स्वभाव असतो ना, कुणाला तरी कुणाला दाखवायचं. काही नवीन वस्तू आणली की हे पहा किती छान आहेत. मुलीला कानात आणलेत त्यांनी. आता चला मी लागते कामाला. आणि हे जे आहे ना हे काढते मी वेल. टमाटरचं झाड, वेल नाही झाड काढूनच टाकते. कारण किती दिवस वाट बघणार. जे फळ येतं आहे ना ते थोडं तर थोडं आपलं म्हणजे नेचर त्याचं असतं आहे ना दाखवतं.
ह्याचं काहीच नाही, फूल नाही ना पत्ती, फूल याला सुरू झाली म्हणजे आपण समजायचं हां काहीतरी आता नंतर फळ येणार ह्याचं मिळणार म्हणून. फूलच दिसलं नाही ह्याचं एकदाही अजूनपर्यंत. किती तिची व्यवस्था मी केले, किती निगराणी केले, किती निगा राखली, लाकूड वगैरे रोवून त्याला आधार दिलं, नाही चालत. चला आता इथे मिरच्याची रोपं काढून पॉटमध्येच लावते. जरुरी आहे की जमिनीवरच लावावं, पॉटमध्ये पण खूप आपण बघतो ना यूट्यूबमध्ये किती छान छान पॉटमध्ये झाडं लावतात. तर बघूत आपण येतात का. त्याच पॉटमध्ये मी 2 झाडे मिरचीचे लावले आणि त्याला लगेच ते लाकूड आहे ना त्यालाच बांधून घेते, म्हणजे वरवर ते जात जाईल. आणि हे पहा मस्त लाकूड पण मजबूत बसलेलं आहे. आता आणखीन 2 काढून घेते, म्हणजे आपलं आणखीन एका पॉटमध्ये लावून घेते. इथं एक पॉट खाली आहे आणि त्या पॉटमध्ये मी हे मिरचीचे झाडं लावून घेतले. हे ना आपलं झेंडूचे फुलं ना कितीदा लावते मी, येतच नाहीत. आता तेही एकीकडे लावून घेते. आणि इथं ना थोडंसं बी घेतले मी आणखीन, मिक्स घेतले सगळंच बी घेतले, म्हणजे थोडं राहिलेलं होतं. भोपळा दोडका वगैरे ते सगळंच टाकते आता हिच्यामध्ये, आलं तर आलं नाही तर नाही. आता हे घेतलेली आहे मी तार. हे जे वायर असतं ना शेतात कुंपण घालण्यासाठी वापरतात, हे वायर मी घेऊन आलेली आहे त्या दिवशी शेताला गेल्या दिवशी. हे पण आणले, लाकडं पण आणले, माती पण आणले. बघा काय काय करावं लागतं. म्हणतात ना आवड तिथं सवड. आपल्याला आवड असलं की आपल्याला सगळं करावंच वाटतं, आवड नसलं तर काहीच नको वाटतं. आणि माणसाला एक तरी एक आवड पाहिजे. आपल्याला तर भरपूर आवड आहे प्रत्येक गोष्टीची. आता हे इथं लावून घेणार आहे कारल्याच्या वेलीला मस्त चढण्यासाठी. म्हणजे कारल्याची वेल आधांतरी आता वाट बघत आहे की मला कोण आधार देईल, मी इकडं जाऊ का तिकडे जाऊ की असंच बसू. आता ती किती दिवसापासून वाट बघत आहे, तिची आलेली आहे आता वेळ. आता ते मी लावून घेते हे तारा इकडे तिकडं वडून थोडंसं, म्हणजे त्याला एक आधार करते, हिंडण्या फिरण्यासाठी एक जागा करून देते. आणि तिच्यानं तुटायला पण लागलेली आहे, वायर तोडण्यासाठी पण आहे माझ्याकडे टूल्स. चला मग असं हे बांधून घेते. बघा किती करावं लागतं ना. आणि एकटं ना किती अवघड होतं ना, गार्डनच्या कामाला एकटं करणंसुद्धा खूप अवघड आहे. दोघं असलं ना, एकानं तोडलं, एकानं पकडलं, एकानं धरलं, एकानं बांधलं, असं सगळं होतं. मग मला वाटलं सुतळीनंच करावं, पण मी म्हटलं चला अशी तार आहे तर तारनंच आपण करूत, म्हणून मी तारनं ते केलेली आहे. आणि तुम्हाला मी दाखवतेच आता कशी बांधलेली आहे. वेल चढायला बांधलेली आहे, म्हणजे आपल्याला त्याच्यात काय सुंदरता बघायची नाही, जसं आलं तसं आपल्याला काम. एकटं खूप अवघड होत आहे ना, पावा हात पण जात नाही तिकडे माझा, असं झालेलं आहे. चला मी तुम्हाला दाखवतेच आता मी कशी बांधलेली आहे. अजून थोडंसं बांधून घेते, म्हणजे एवढं वेल चढली त्याच्यावर पसरायला लागली किंवा आणि दुसरीकडे असंच बांधून घेते, म्हणजे होता होईल तेवढं वेलीला तिथंच चढवण्याचा प्रयत्न करते. आणि नंतर पण अजून ते शेंगा लागलेले आहेत, त्याला पण मला आता करायचंच आहे. लाकडं रवून असं, म्हणजे खूपच काम असतं बघा खरंच गार्डनमध्ये ना. इतकं आता करायला ना, इतकं थंड आहे, शिवार पडलेलं आहे, थंडगार वारं सुटलेलं आहे, तरी पण मला ना घाम येत आहे. पशिना झालेला आहे एवढं काम करण्यामध्ये, म्हणजे कष्टाचं काम आहे. हे पहा मी असं बांधून घेतलेलं आहे. हे पहा असं, हे पहा हे जे कारल्याची वेल आहे ना, हे अशी जाईल, अशी सीधी जाईल, असं सरळ जाईल आणि असं ह्याच्यावरती असं खूप छान असं पसरेल. हे पहा इथंपर्यंत आहे. इकडे एवढं पसरली की मग आणि मी दुसरीकडे इकडं बांधून घेते, ह्या साईडला अजून बांधते, म्हणजे एवढं तरी पसरू द्या आता. आणि घराशेजारी बोर पाडायचं काम चाललेलं आहे, चला दाखवते तुम्हाला. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा, अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.